महिलांची ही गोष्ट पाहून पुरुष सर्वात जास्त महिलांकडे आकर्षित होतात. नमस्कार मित्रांनो, एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला ती व्यक्ती आवडण्याचे नेमके कारण काय असते, याचा आपण कधी विचार केला आहे का? केवळ बाह्य रूपामुळेच आकर्षण निर्माण होते असे नाही. अनेकदा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, बोलण्याची पद्धत, विचार करण्याची शैली आणि इतरांशी वागण्याचा दृष्टिकोन या गोष्टी मनावर जास्त प्रभाव टाकतात. विशेष म्हणजे ही आकर्षणाची भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकते. त्यामुळे आज आपण अशाच काही सामान्य गुणांविषयी जाणून घेणार आहोत, जे अनेक पुरुषांना महिलांमध्ये आवडू शकतात. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील शेवटचा गुण अनेकदा दुर्लक्षित केला जातो, पण व्यक्तिमत्वावर त्याचा मोठा प्रभाव पडतो. सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत. एखादी महिला आपले विचार स्पष्टपणे, शांतपणे आणि आत्मविश्वासाने व्यक्त करत असेल, तर तिच्या व्यक्तिमत्वाची वेगळी छाप पडू शकते. स्वतःचे मत मांडताना समोरच्या व्यक्तीचे म्हणणेही ऐकून घेणे, योग्य शब्दांचा वापर करणे आणि प्रसंगानुसार संवाद साधणे हे गुण कोणालाही आवडू शकतात. फक्त जास्त बोलणे महत्त्वाचे नसते, तर काय बोलायचे आणि ते कशा पद्धतीने बोलायचे हे अधिक महत्त्वाचे असते. समजूतदार संवादामुळे समोरच्या व्यक्तीला आपलेपणा आणि आदराची भावना निर्माण होऊ शकते. यानंतर येतो शांत आणि संयमी स्वभाव. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या पद्धतीने भावना व्यक्त करण्याचा अधिकार असतो, परंतु अनेकांना अनावश्यक वाद टाळणारा आणि परिस्थिती समजून घेऊन निर्णय घेणारा स्वभाव आवडतो. एखादी अडचण आली तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा विचार करून उत्तर देणे, समोरच्या व्यक्तीचे मत समजून घेणे आणि छोट्या गोष्टींचे मोठे रूप बनवणे हे गुण व्यक्तिमत्व अधिक सकारात्मक बनवतात. त्यामुळे शांतपणा म्हणजे कमकुवतपणा नसून अनेकदा तो परिपक्वतेचे लक्षण असू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असणारी व्यक्ती सहजपणे लक्ष वेधून घेऊ शकते. आत्मविश्वासाचा अर्थ स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे असा नाही. उलट आपल्या गुणांसोबत आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून स्वतःला स्वीकारणे हा खरा आत्मविश्वास आहे. आपल्या आवडी, ध्येय आणि निर्णयांबद्दल स्पष्ट असलेली व्यक्ती अधिक प्रभावी वाटू शकते. अशा व्यक्तीशी संवाद साधताना समोरच्यालाही सकारात्मक अनुभव मिळू शकतो. आता एक गोष्ट बाह्य व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे आणि ती म्हणजे नीटनेटकेपणा. येथे कोणत्याही विशिष्ट शरीरयष्टीचा किंवा सौंदर्याच्या ठराविक मापदंडाचा प्रश्न नाही. स्वच्छता, प्रसंगानुसार योग्य कपडे, व्यवस्थित केस आणि स्वतःची साधी काळजी घेणे यामुळे व्यक्तिमत्व आकर्षक आणि प्रसन्न दिसू शकते. प्रत्येकाची आवड वेगळी असल्यामुळे कपड्यांची एक शैली सर्वांना आवडेल असे नाही. मात्र स्वतःला आरामदायक वाटेल आणि प्रसंगाला योग्य ठरेल अशी वेशभूषा आत्मविश्वास वाढवू शकते. पाचवी गोष्ट म्हणजे सकारात्मक विचारसरणी. आयुष्यात अडचणी प्रत्येकाच्या वाट्याला येतात. मात्र अडचणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्तीच्या स्वभावाबद्दल बरेच काही सांगतो. परिस्थिती कठीण असतानाही उपाय शोधण्याचा प्रयत्न करणारी, इतरांना प्रोत्साहन देणारी आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी व्यक्ती आजूबाजूच्या लोकांवर चांगला प्रभाव पाडू शकते. सक्त नकारात्मक बोलण्यापेक्षा वास्तव समजून घेऊन आशावादी राहण्याचा प्रयत्न करणारा स्वभाव अनेकांना आवडतो. त्यानंतर येतो समजूतदारपणा. कोणतेही नाते केवळ आकर्षणावर टिकत नाही. एकमेकांच्या भावना, मत आणि वैयक्तिक मर्यादा समजून घेणे आवश्यक असते. एखादी महिला समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेते, मतभेद झाले तरी आदराने संवाद साधते आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःचेच म्हणणे लादण्याचा प्रयत्न करत नाही. तर तिच्या या स्वभावामुळे समोरच्या व्यक्तीला सुरक्षित आणि आदर मिळाल्यासारखे वाटू शकते. आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे स्वतःचे ध्येय असणे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय,
कला किंवा स्वतःच्या आवडीचे कोणतेही क्षेत्र असो, आपल्या आयुष्याबद्दल काहीतरी करण्याची इच्छा असलेली व्यक्ती प्रेरणादायी वाटू शकते. स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणारी व्यक्ती केवळ इतरांच्या अपेक्षांनुसार जगत नाही, तर स्वतःची ओळख आणि उद्दिष्टे जपण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट व्यक्तिमत्वाला वेगळेपणा देऊ शकते. मित्रांनो, शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला स्वभाव. चेहरा, कपडे किंवा बाह्य व्यक्तिमत्व पहिल्या भेटीत लक्ष वेधून घेऊ शकते. पण एखाद्या व्यक्तीबद्दल दीर्घकाळ चांगली भावना निर्माण करण्यासाठी तिचे वागणे आणि स्वभाव अधिक महत्त्वाचे ठरू शकतात. इतरांचा आदर करणे, प्रामाणिकपणे वागणे, गरज असताना मदत करणे आणि स्वतःसोबतच समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही विचार करणे हे गुण कोणत्याही व्यक्तिमत्वाला अधिक सुंदर बनवतात. म्हणूनच पुरुषांना महिलांमध्ये आकर्षित करणारा एकच गुण आहे असे ठामपणे म्हणता येत नाही. प्रत्येक व्यक्तीची पसंती, अनुभव आणि विचार वेगळे असतात. खरे आकर्षण हे केवळ दिसण्यावर आधारित नसून व्यक्तिमत्व, संवाद, आत्मविश्वास, समजूतदारपणा आणि परस्पर आदर यांसारख्या अनेक गोष्टींच्या एकत्रित प्रभावातून निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्वतःला इतरांच्या आवडीनुसार बदलण्यापेक्षा स्वतःची चांगली बाजू विकसित करणे आणि इतरांशी आदराने वागणे हेच अधिक महत्त्वाचे आहे.